चला मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट. चला दोनही टीमच्या कॅप्टन्सला शेवटची ऑफिशियल पुकार आहे. यानंतर तुम्हाला जो कॉल येईल तो पॅनल्टीचा असेल. तुमचे 12th मॅन उपलब्ध नाही आहेत. पहिला बॉल डिलिव्हर्ड होण्याच्या अगोदर दोनही टीमचे 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. कारण की स्पर्धा बहुतांश आमचे जे क्रीडा रसिक आहेत हे घर बसल्या या स्पर्धांचा आनंद लुटतायत. संध्याकाळच्या सत्रामध्ये अपेक्षा आहे की आज मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग मैदानाच्या दिशेने येईल. आणि उद्या रविवारचा दिवस आहे, फायनल डे आहे. आणि जी उत्कंठा शिगेला पोहोचली आहे की या स्पर्धेचा पहिल्या पर्वाचा अजिंक्यपद कोणता संघ पटकावणार. अर्थातच ऑन स्क्रीन आपण यावेळेला प्रेझेंटेशन पाहिलं आमच्या RPL टॉस बॉक्समध्ये, जिथे प्लेअर ऑफ द मॅच विजेत्या खेळाडूला मात्र सन्मानित केलं गेलं. आणि पुन्हा आपण मेन स्क्रीनकडे येऊयात, ज्या ठिकाणी दुपारचं सत्र अगदी फ्लॅट अँड ड्राय विकेट आपल्याला पाहायला मिळते. खरं तर असं वाटलं होतं या विकेटवरती सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाज थोडेसे हवी होतील, दुपारच्या सत्रामध्ये फलंदाजांचा बोलबाला आपल्याला या विकेटवर पाहायला मिळेल. परंतु पहिल्या सामन्यापासूनच जर आपण पाहिलं ना तर या स्पर्धेमध्ये फलंदाजांचं निर्विवाद वर्चस्व आपण पाहिलं. या स्पर्धेमध्ये आपण 97 धावा पाहिल्या, 98 धावांचं लक्ष पाहिलं. या स्पर्धेमध्ये आपण 98 धावा पाहिल्या, 99 धावांचं लक्ष पाहिलं. आणि दोनही लक्ष देणारा एकच संघ होता, तो म्हणजे श्री चॅलेंजर्स. सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये, प्रॉपर कॉलिंग आणि कमालीचा जे टिपला गेलाय. व्हॉट अ स्टार्ट, काय जबरदस्त सुरुवात. ऋषी सरगर सारखा एक विस्फोटक फलंदाज अगदी स्वस्तामध्ये सामन्याच्या पहिल्या चेंडूवर आपली विकेट गमावतोय. या मैदानावरती अनेक विक्रमी खेळ्या ऋषी सरगरच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. प्रत्येक क्रिकेट हंगामामध्ये त्याची बॅट नेहमीच तळताना आपण पाहिली आहे. परंतु आज मात्र थोडासा नाखुश केलाय आपल्या चाहते वर्गाला, आपल्या संघ सहकार्यांना पहिल्या चेंडूवरती. आणि हे यश कोणाला मिळतंय तर अर्थातच श्रीकांत फाळके, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये मोमेंटम पूर्णपणे 5व्या षटकामध्ये 4थ्या षटकामध्ये आपल्या संघाच्या बाजूनं शिफ्ट केला होता. अवघ्या 7 धावांचं ते षटक हाताळलं होतं. आणि जिथे संघनायकाने दर्शवला गेलेला जो विश्वास आहे ना, तो विश्वास मात्र सार्थ ठरवला. हाच तर खऱ्या अर्थानं आम्ही म्हणतो की संघनायकाचा विश्वास असतो, जो आपल्या आघाडीच्या गोलंदाजांवरती फलंदाजांवरती असतो. आणि तोच विश्वास मात्र श्रीकांत फाळके अर्थातच आप्पा यांच्या गोलंदाजीवरती संघमालकाचा नेहमीच आपल्याला पाहायला मिळाला आहे. संघमालकाच्या भूमिकेमध्ये बापू शेठ यांना देखील आपण पाहतोय. अर्थातच श्रीकांतजी कदम आणि बापू शेठ बोडके यांच्या माध्यमातून केला गेलेला हा संघ यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेक गमावल्यानंतर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पारितोषिक आता मात्र आमच्या समालोचन कक्षामध्ये अनाऊन्स केली जात आहेत. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक षटकारासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. आदरणीय नारायणजी पिळाणे साहेब यांच्या माध्यमातून देखील काही पारितोषिक पाहायला मिळतात. यावेळेला आडवा बॅट पार केलाय, थोडीशी मेहनत जरूर या ठिकाणी करावी लागते. रेषेच्या आतमध्ये हा चेंडू अडवला जातोय. 1 गडी बाद 2 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. या 2 धावेनं संघ पुढे सरकत असताना 4 या धावसंख्येचा मजल मारतोय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. एकूणच आजच्या दिवसातील आणखीन एक दर्जेदार सामना आपल्या समोर आपल्या भेटीला जरूर येताना पाहायला मिळतं. वैशाली 11 यावेळेला बॅटीचा इनर एज आणि चेंडू अगदी लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप सीमा रेषा पार. पंचांचा इशारा येतो. आणखीन एक RPL चौकार. 2 क्षेत्ररक्षक जरूर चेंडूचा पाठलाग करत होते आणि अगदी शेवटच्या क्षणाला
पायानं चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. थोडंसं ऑफ बॅलन्स होतोय की काय असं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. परंतु समोर चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे आपल्याला पाहायला मिळाला. या चौकारानं कुठेतरी पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. 8 धावा धावफलकावरती आहेत. हो, यावेळेला मात्र धीम्या गतीचा चेंडू होता. श्रीकांत फाळके म्हटलं ना तर या मैदानावरती सातत्यानं सराव, नेट्समध्ये खूप चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती मारा करणं ही ओळख राहिली आहे. मागच्या सामन्याचा जर आपण विचार केला तर दुसरं षटक हे निर्णायक ठरलं. जिथे 3 षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघानं 45 धावा उभारल्या होत्या, तिथे अंतिम 2 षटकामध्ये श्रीकांत आणि निहालनं केवळ 8 धावा खर्च केल्या आणि जो संघ एक उंच भरारी घेत होता त्या संघाला मात्र एका मर्यादित धावसंख्येमध्ये रोखला आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना या स्पर्धेतला पहिला विजय संपादित केला तो अर्थातच SB थंडर्स या हॅलो 11 संघाचा जर विचार केला तर निश्चितच या स्पर्धेतील पहिला सामना खेळताना हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. विकेटचा भरपूर हो, यावेळेला आडवा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये सेफ लँडिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा मानस होता. यावेळेला राहुल चक्रपाणी पूर्णपणे जबाबदारी या खेळाडूच्या खांद्यांवर असेल. अगदी बघाची समालोचन करताना मी देखील म्हटलं की बरीचशी मोठमोठी नावं आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो आणि त्या नावांच्या यादीमधील आणखीन एक नाव, या मैदानावरती अनेक स्पर्धा गाजवणारा खेळाडू, अनेक संघांचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू राहुल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. नारायण पिलाने 5 चेंडूंचा सामना करत वैयक्तिक 10, तर राहुल जो अजूनही कोणत्याही चेंडूचा त्यानं सामना केलेला नाहीये, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्या संधीची वाट पाहतोय. रेसिडेंट प्रीमियर लीग अर्थातच RPL 2026 पहिल्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये या ठिकाणी बदल जरूर संभवतोय. आणि यावेळेला मात्र जर आपण पाहिलं तर राजकडे चेंडू सोपवला गेलाय. मागील तर राजकडे पुन्हा एकदा संघनायकानं चेंडू सोपवलाय. या सामन्यामध्ये पहिल्यांदा आणि आजच्या दिवसभरामध्ये जर पाहिलं तर पहिला जो षटक हाताळलं होतं या स्पर्धेतलं, अर्थातच मागच्या सामन्यामध्ये अंतिम षटक हाताळलं होतं राजनं. थोडंसं करेक्शन आपण जरूर करूया. आणि त्या षटकामध्ये वैयक्तिक 3 आणि सांघिक 1 अशा 4 सफलता त्याने मिळवल्या होत्या आणि धावा खर्च केल्या होत्या. हॅलो हो, यावेळेला मात्र जोरकस प्रहार. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. प्रयत्न अपुरे. अगदी क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू सीमा रेखा पार. 6 धावांसाठी राहुलच्या बॅटमधून येतोय दमदार षटकार. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. फुटवर्क कमालीचा आहे या खेळाडूचं. शॉर्ट सिलेक्शन आहे. चेंडूच्या मेरिट प्रमाणे फलंदाजी करणं ही राहुल चक्रपाणीची ओळख राहिली आहे. इट डझंट मॅटर विथ द विंड, इट डझंट मॅटर अगेन्स्ट द विंड. या खेळाडूंच्या भात्यामध्ये अनेक फटके आहेत आणि ज्या फटक्यांच्या बळावरती मात्र एक चांगली कामगिरी इथूनही तो आपल्या संघासाठी करू शकतो. यावेळेला थोडासा फाईनच्या क्षेत्र टार्गेट करण्याचा प्रयत्न. ओळखला 38 सर्कलला बीट केल्यावर चौकार उपलब्ध आहे आणि अगदी त्याच प्रकारचा फटका त्याच्या बॅटमधून येतोय. खरं तर पॉवर प्ले 2चं षटक सुरू आहे आणि एक्झिक्युशन पहा. वेट अँड वॉचचं क्रिकेट. शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर मात्र फाईनच्या क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना चेंडू सीमा पार राहुलच्या बॅटमधून येतो. आणखीन एक दमदार स्ट्रोक, चौकार. या चौकाराने संघाची एकूण धावसंख्या 20 रन्स ऑन द बोर्ड.
हो यावेळेला पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न जिकरीचे राहिले, परंतु दैव बलवत्तर झेल सुटतोय. फलंदाजांना मिळतंय जीवनदान. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो, इथे नशिबाची साथ मिळाली आहे आणि ज्या पद्धतीने तो आक्रमक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय, खरं तर गरज आहे. संघाला एका भक्कम स्थितीमध्ये घेऊन जायचं असेल तर किमान 65+ धावा धावफलकावरती येणं गरजेचं आहे. 65+ किंवा 70+ जर का धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या तर प्रतिस्पर्धी संघाला दबावामध्ये आणलं जाऊ शकतं. हे राहुल चक्रपाणीला देखील ठाऊक आहे. स्वतः एक अष्टपैलू खेळाडू, चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी त्याच्या माध्यमातून संघासाठी नेहमीच उपयुक्त ठरली आहे. बरेचसे विकल्प देखील आहेत या संघामध्ये आणि कदाचित हेच कारण असेल की पहिलं टार्गेट हे 60+ किंवा 65+ धावा धावफलकावरती उभारण्याचं. खरं तर आज या स्पर्धेमध्ये अनेक विक्रम आपण पाहिलेत. 11 चेंडूंमध्ये अर्धशतकीय खेळ आपण पाहिलाय. 5 षटकांमध्ये 99 धावांचं लक्ष्य आपण पाहिलंय आणि प्रत्येक सामना हाय स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळाली आहे. शेवटचा चेंडू या ठिकाणी येतोय डॉट. नारायण पिलाने आणि राहुल चक्रपाणी दोन खेळाडू संपूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेत असताना संघाच्या डावाला सावरण्याचं काम करत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात 11:30च्या सरासरीनं 23 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. फलंदाज राहुल खेळतोय 11 चेंडूंचा सामना करत आपल्या वैयक्तिक 13, तर फलंदाज नारायण पिलाने खेळत आहे 6 चेंडूंचा सामना करत आपल्या वैयक्तिक 10 या धावसंख्येवर. हॅलो चला 2 षटकांचा खेळ ठिकाणी संपलाय. 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 11:30च्या सरासरीनं धावा धावफलकावरती उभारल्या गेल्यात आणि याच धावगतीनं जर का धावा आल्या तर प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला स्कोर कार्डवरती निश्चितच या ठिकाणी दाखवला जातोय 66+. आधी पिलाने यांच्याकडनं मात्र नारायणजी पिलाने यांच्या बॅटमधून जर का षटकार आला तर तब्बल 500 रुपयांचा पारितोषिक आहे आणि श्रीकांतजी यांच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दर्शवला गेलाय. आघाडीच्या गोलंदाजाची भूमिका बजावत आहेत. संघासाठी सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान नेहमीच त्यांचं आपल्याला पाहायला मिळालंय. हो यावेळेला डाऊन द ट्रॅक आले आहेत. ओव्हर द बॉलर साइड. एलिव्हेशन नाही आहे या फटक्यामध्ये, परंतु हँड अँड आय कोऑर्डिनेशन खूप चांगल्या पद्धतीचं जरूर या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि हा एक असा खेळाडू आहे की शेवटच्या 2 षटकांमध्ये होत्याचं नव्हतं करण्याची धमक या खेळाडूच्या मनगटामध्ये. यावेळेला नारायण पिलाने ऑन अ स्ट्राईक आहेत. मोठा फटका खेळण्याचा मानस. कदाचित शरीराचा वेध या ठिकाणी चेंडूने घेतलाय की काय. अपील कोणत्याही प्रकारचे नाहीये. इट्स अ लेग बाय. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. शरीराचा वेध चेंडूने घेतलाय. धावा येणं गरजेचं आहे. फलंदाजी करत असताना वैशाली 11 संघानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि त्या अनुषंगानं धावा आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे धावफलकावरती आलेल्या नाही आहेत. हे कुठेतरी राहुल चक्रपाणीनं हेरलंय. त्यामुळे तो प्रत्येक चेंडूवरती पावलांचा वापर करतोय. डाऊन द ट्रॅक येतोय. मोठे फटके खेळण्याचा मानस सातत्यानं त्याचा पाहायला मिळतोय आणि काही अंशतः तो यशस्वी होतानाही आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. आणखीन 2 धावा फलकावरती ऍड केल्या जातील. या 2 धावेनं संघ जाऊन पोहोचलाय धावा धावफलकावरती. वैशाली 11 संघाच्या 1 गडी बाद 27 धावा. यानंतरची होणारी लढत अर्थातच आजच्या दिवसातील आणखीन एक दमदार लढत आपल्याला पाहायला मिळणार. इनिंग ब्रेकमध्ये तो टॉस या ठिकाणी निश्चितच केला जाईल सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते. तो टॉस आपण करणार आहोत, परंतु इथे मात्र पहा डाऊन द ट्रॅक आले आहेत. अगदी शेवटच्या क्षणाला गोलंदाजाच्या गतीचा वापर शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ हे मात्र दर्शवणारा राहुलच्या बॅटमधून येतो. आणखीन एक दमदार स्ट्रोक 4 धावांसाठी चौकार. हॅलो चला विनंती असेल वैभव लक्ष्मी ज्वेलर्स 11 संघ आणि त्याचबरोबर मराठा वॉरियर्स या दोनच्या कॅप्टन्सला विनंती असेल. आय थिंक मराठा वॉरियर्स संघानं पहिला सामना या स्पर्धेतला खेळला होता, उद्घाटनपर सामना, आणि त्या सामन्यामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे हा संघ संपूर्ण ताकदीनिशी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि वैभव लक्ष्मी ज्वेलर्स या संघाची बांधणी चांगल्या पद्धतीची. परंतु इथे पहा राहुल जसा फटका त्याच्या बॅटमधून आला ना,
जणू त्याच्या पटक्यावरती 6 धावांची मोहर होती. कॉन्फिडंट होता, पावलांचा वापर केला, डाऊन द ट्रॅक आला, फुल टॉस मध्ये कन्वर्ट करत असताना राहुलच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहिला. ती ऑन स्क्रीन यावेळेला आपण पाहू शकता. राहुलचा तो स्टान्स, पावलांचा केला गेलेला वापर आणि फटका खेळल्यानंतर त्यानं चेंडूकडे पाहिलं देखील नाहीये. जे कनेक्शन होतं ना, त्या कनेक्शननं सर्व काही सांगून दिलं. हा चेंडू सीमारेषेच्या पार आहे. तर या षटकाराने संघाची एकूण धावा संख्या 37-37. आता मात्र कुठेतरी राहुल चक्रपाणी गिअर शिफ्ट करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चेंडूच्या मेरिट प्रमाणे फलंदाजी करणं, मैदानाच्या चौफेट ओलीबाजी करणे त्याची ओळख राहिली आहे. आक्रमकता हा सातत्यानं त्याच्या फलंदाजीमध्ये पाहिली आहे आणि ओळखलं होतं षटकाचा हा शेवटचा चेंडू आहे. सिंगलनं स्ट्राईक मात्र त्यानं आपल्याकडे रिटेन केली आहे. इथून जर का धावसंख्येचा विचार केला तर धावा धावफलकावरती आल्या आहेत 12.67च्या सरासरीनं 38 धावा धावफलकावरती. धावगतीनं जर का धावा आल्या तर मात्र 64. अर्थातच पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. ड्रिंक्स ब्रेक. क्षेत्ररक्षण करणारा संघ आणि त्याचबरोबर फलंदाजी करणारा संघ, दोघींनी संघासाठी 3 षटकांनंतर ड्रिंक्स ब्रेकची या ठिकाणी व्यवस्था जरूर आपल्याला पाहायला मिळते. आणि ड्रिंक्स ब्रेकमध्ये एक असतो 12.66 ही सरासरी, 38 धावा धावफलक. आणि इथून जर का विचार केला तर 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 270च्या स्ट्राईक रेटनं राहुल चक्रपाणी मैदानाच्या आतमध्ये अजूनही ठाण मांडून उभा आहे. आणि नारायण पिलाने संघाचा आणखीन एक मी म्हणेन की महत्वाचा कणा फलंदाजीचा तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या 2 खेळाडूंमध्ये ती धमक आहे. इथून जी प्रोजेक्टेड स्कोर आहे ना 64-65, जर का हे 2 फलंदाज शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती उभे राहिले तर हाच आकडा आपल्याला 80+ देखील पाहायला मिळू शकतो. हॅलो, 3 षटकांचा खेळ संपला. 38 धावा धावफलकावरती आले आहेत. उशिरा जे प्रेक्षक आमच्या समोर गेले त्यांच्या माहितीसाठी वैशाली 11 विरुद्ध या 2 संघादरम्यानचं हे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला गेलेला धाडसी निर्णय, प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा घेतला गेलेला धाडसी निर्णय आणि त्याच्या माध्यमातून केल्या गेलेल्या 3 षटकांमध्ये 12.66च्या सरासरीनं 38 धावा पुरेशा आहेत का? आतापर्यंत झालेल्या खेळाच्या माध्यमातून या धावा पुरेशा नाही आहेत. कारण 70+ ही सरासरी या मैदानावरची आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाली आहे. षटक या ठिकाणी गोलंदाज सज्ज होत आहेत. विनोद आपल्या वैयक्तिक स्पेल मधलं पहिलं आणि संघासाठी 4थं षटक या ठिकाणी हातात आहेत. श्रीकांत यांनी 2 षटकं पूर्ण केली, त्यामुळे 2 गोलंदाजीचे विकल्प वापरणं गरजेचं आहे. वेलकम टू द क्रीज, स्वॅग से करेंगे सबका स्वागत हे सांगत असताना राहुलच्या बॅटमधनं येतोय आणखीन एक दमदार स्ट्रोक. अगदी स्टँड अँड डिलिव्हर्ड पद्धतीचा हा फटका ऑन स्क्रीन आपण या ठिकाणी पाहू शकता. हा 50वा या स्पर्धेतला 50वा षटकार आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतोय. 11 चेंडू आणि वैयक्तिक 33 धावांची बहारदार खेळी साकारणारा राहुल ऑन स्ट्राईक. मी सुरुवातीला म्हटलं होतं की राहुल आणि नारायण पिलानी ही जोडी जर का शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती राहिली तर जो प्रोजेक्टेड स्कोर आपण धावफलकावरती पाहतोय ना तो मात्र कुठेतरी आपल्याला 70-80+ हा धावसंख्या नक्की निश्चितच धावफलकावरती पाहायला मिळेल. गोलंदाज विनोद थोडासा मानसिक दडपणाखाली जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. हा ड्रॉप होतोय पण हा लागेल. हो, पुन्हा एकदा पावलांचा वापर केलाय, समोरच्या दिशेनं खेळलाय, कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. हे डेडिकेशन असणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षक उदय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात.
परंतु कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. राहुल चक्रपाणी म्हटलं तर एक जबरदस्त ॲथलीट आहे. रनिंग बिटवीन द विकेट नेहमीच त्याची कमालीची आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि जो विश्वास दर्शवला गेला आहे संघ मालक आणि संघनायकाच्या माध्यमातून, त्या विश्वासाला विश्वासार्थ खेळी त्याच्या बॅटमधून निश्चितच पाहायला मिळते. यावेळेला इनसाइड आउटचा फटका क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडूचा मिस जजमेंट, अगदी क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन चेंडू जातोय सीमारेषा पार. राहुलच्या बॅटमधून येतोय आणखीन एक दमदार चौकार आणि हा चौकार संघाला मात्र घेऊन जातोय तो अर्थातच 50 या धावसंख्येवरती. सांघिक अर्धशतक पूर्ण होतंय फलंदाजी करणाऱ्या वैशाली 11 संघाचं. 13 चेंडूंमध्ये 300च्या स्ट्राईक रेटनं 39 आणखीन एक अर्धशतक धावफलकावरती पाहायला मिळणार का? आतापर्यंत 2 खेळाडू अर्धशतक झळकावलेत या स्पर्धेमध्ये. परंतु यावेळेला मात्र एलिव्हेशन नाही आहे. चेंडूने अंतर गाठण्याऐवजी केवळ उंची गाठली आहे आणि असं वाटलं होतं की जो राहुल चक्रपाणी आक्रमक मैदानावरती होतोय त्याच्या खेळीचा मात्र या ठिकाणी समाप्त होतोय. 39 धावांची वादळी खेळी साकारणारा राहुल मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. क्षेत्ररक्षक आय थिंक हॅलो भावेशनं हा झेल त्या ठिकाणी टिपलाय. आणि ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आम्ही सातत्याने या सूचना करतो की आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा पॅडलाईनवरचा चेंडू होता, लोअर फुलटॉसमध्ये कन्वर्ट केला आहे. येणाऱ्या प्रत्येक फलंदाजासाठी आता प्लॅटफॉर्म सेट आहे. ज्या पद्धतीनं नारायणजी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत, ज्या पद्धतीनं राहुलनं वादळी खेळी मैदानावरती साकारली, जणू एक प्लॅटफॉर्म सेट केला गेला या 2 खेळाडूंच्या माध्यमातून. आणि त्याचा फायदा आता येणारा फलंदाज संजय कुमार देखील उचलताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा षडंपूल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. इथे चूक होणार नाहीये, कंप्लीट केला जातोय झेल. आणखीन एक फलंदाज इथे मात्र बाद होतोय फलंदाजी करणाऱ्या वैशाली 11 संघाचा. $54 रन्स ऑन द स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 54 धावा धावफलकावरती पाहतोय. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. खरं तर विनोदच्या पहिल्या 2 चेंडूंवरती 10 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर कमालीचं कमबॅक राहिलंय. उर्वरित 4 चेंडूंमध्ये त्यानं केवळ 6 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वाच्या विकेट, ज्यामध्ये राहुलची विकेट त्यानं आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे. नवीन बॅटर सोमनाथ नॉन स्ट्रायकिंग एंडला, जे मात्र कोणत्याही प्रकारच्या चेंडूचा सामना केलेला नाहीये. वैयक्तिक 0 या धावसंख्येवरती खेळत आहेत. पण नवीन बॅटर परंतु नारायण पूर्णपणे चार्ज आता तुम्हाला आपल्या हातामध्ये घ्यावे लागतील. आणि कमालीचं कमबॅक राहिलंय. पहिल्या 2 चेंडूमध्ये 10, उरलेल्या 4 चेंडूंमध्ये अवघ्या 6 आणि 2 विकेट्स, ही खासियत राहिली आहे. विनोद मागील सामन्याचा खरं तर विजयाचा शिल्पकार ठरला होता. अंतिम षटक हातात असताना यावेळेला मात्र निहाल आपल्याला पाहायला मिळतात. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा दिशा बदलतोय. गती आहे या गोलंदाजाकडे, कमालीचा वेग आहे. परंतु वेग असताना वेगावरती नियंत्रणही असणं गरजेचं आहे, दिशेवरती नियंत्रण असणंही गरजेचं आहे. हॉल 55 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. या अतिरिक्त धावेनं या धावसंख्येला कुठेतरी शेवटच्या षटकानंतर 70 पर्यंत घेऊन जाणं गरजेचं असेल. सध्या 55 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय आणि जर का 70 गाठायचं असेल तर इथून उर्वरित 6 चेंडूमध्ये किमान 15 या धावफलकावरती येणं गरजेचं आहे. चला यानंतरची होणारी लढत अर्थातच मराठा वॉरियर्स आणि वैभव लक्ष्मी ज्वेलर्स 11 या 2 संघादरम्यान असेल.
पण यष्ट्यांच्या पाठीमागे सतीश सतीश थोरात खमालीचं ग्लबवर्क त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. मगाच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर फलंदाजीच्या माध्यमातून कमालीची फलंदाजी सतीश थोरात यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. निहाल हो यावेळेला समोरच्या दिशेनं उडवलाय. एलिव्हेशन नाहीये. विनोद येत आहेत. सेफ पेअर ऑफ हँड ज्यांना म्हटलं जातं. कंप्लीट केला जातोय झेल आणि आणखीन एक दे धक्का. सुरुवात चांगली मिळाल्यानंतर शेवट मात्र अपेक्षेप्रमाणे करता आलेला नाहीये, कारण अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. नारायण सारखी महत्वाची विकेट इथे गमावली आहे. आकाश शिंदे तर आकाश शिंदे आणि सोमनाथ या दोन खेळाडूंच्या खांद्यांवरती मात्र ही जबाबदारी असेल. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि हा धावसंख्या जो आहे तो कुठेतरी 65+ घेऊन जाण्याचा पहिला प्रयत्न या दोन खेळाडूंना करावा लागेल. अर्थातच उरलेल्या 4 चेंडूंमध्ये किमान 10 धावा या धावफलकावरती उभाराव्या लागतील. यावेळेला नवीन बॅटर आकाश शिंदे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आयोजकांच्या भूमिकेमध्ये देखील खूप मोठी जबाबदारी आणि त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये ॲज अ प्लेयर म्हणून देखील खूप मोठी जबाबदारी स्वीकारत असताना 56 4 गडी बाद 56 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला सोमनाथ आहेत. मोठ्या फटक्यांसाठी जाणला जाणारा खेळाडू, परंतु सध्या थोडासा संघर्ष करताना आपल्याला जरूर पाहायला मिळतो. परंतु गोलंदाज निहाल पाटीलचं खरं तर विशेष कौतुक या ठिकाणी करावे लागेल. जेव्हा जेव्हा चेंडू त्याच्या हातामध्ये सोपवला गेलाय त्या वेळेला त्यानं विश्वासाला सार्थ विश्वासाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळाली आहे. वेग प्रचंड आहे आणि वेगाबरोबर अचूकताही आपल्याला पाहायला मिळते. याही वेळेला आडव्या बॅटनं प्रहार करायचा होता. सिंगल डबल्स देखील तितक्याच महत्वाच्या आहेत. एक वेळ असं वाटलं ज्यावेळेला राहुल आणि नारायण मैदानाच्या आतमध्ये होते 70+ धावा धावफलकावरती येतील. राहुल बाद झाल्यानंतर असं वाटलं की किमान 70+ धावा तरी धावफलकावरती होणं गरजेचं आहे. परंतु ज्यावेळेला नारायण पिलाने बाद झाले तिथून मात्र जे आशेचं किरण आहे ते पुन्हा एकदा निवळताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि जो संघ आता 60 धावांकरता देखील संघर्ष करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. चेंडू झाले त्या षटकातील समाप्त. अर्थातच धावा धावफलकावरती पाहतोय 57 आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे. 58 धावांचा निहालच्या गोलंदाजचं पृथक्करण. 1 षटक 0 निर्धाव 3 धावा आणि 1 फलंदाज बाद ही त्याची कामगिरी या सामन्यामध्ये अंतिम षटक हाताळत असताना जरूर पाहायला मिळाले. खेळाचा पूर्वार्ध मित्रांनो या ठिकाणी होतोय समाप्त आणि जसं खेळाच्या उत्तरार्धामध्ये येऊयात आपण कुठेही जाऊ नका. इक्वेशन ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहे. येणारी 5 षटकं अर्थातच 30 चेंडू आणि विजयासाठी 58 धावा. परंतु या 58 धावांचा पाठलाग केला जाणार की या 58 धावा करण्यापासून वंचित ठेवलं जाणार. ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती करूयात बदल. पुन्हा एकदा जुडले जातील आमच्या समयेत या स्पर्धेच्या माध्यमातून प्रशांत पुजारी. तर चला पुढील सामन्याचे दोन्ही संघनायक टॉस या ठिकाणी केला जाईल.
हॅलो. चला, वैशाली 11 संघ लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आणि त्याचबरोबर सलामीची जोडी SB थंडर्स, आपण आपली सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. पहिल्या 3 षटकांमध्ये 12.66च्या सरासरीनं 38 धावा धावफलकावरती आणि उर्वरित 2 षटकांचा जर आपण विचार केला तर मात्र एका मर्यादित धावसंख्येमध्ये गुरफटलेला पाहायला मिळाला वैशाली 11 संघ. खरं तर राहुल चक्रपाणीचा बाद होणं, त्यानंतर नारायण पिलाने यांच्या बॅटमधून मोठे फटके न येणं, ही गोष्ट कुठेतरी वैशाली 11 संघाला एका मर्यादित धावसंख्येपर्यंत रोखण्यात पुरेशी पाहायला मिळाली. जिथे एक्सेलरेट करायचं होतं तिथे शॉर्ट सिलेक्शन चुकीचं ठरलं आणि अंतिम 12 चेंडूंचा विचार केला तर अवघ्या 19 धावा धावफलकावरती आल्या आणि हेच कारण होतं की अवघ्या 57 धावांमध्ये हा संघ रोखला गेला. 58 धावांचं लक्ष उभारलं गेलं. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की आज आहे ना इंडियाचा मॅच, 3 मॅच आहे आज, इंडियाचा मॅच आहे ना USA बरोबर. कुठे आहे मॅच? क्षमस्व दिल करतो. पुनश्च एकदा सामन्याला सुरुवात करतो. तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. अर्थातच रहिवासी प्रीमियर लीग 2026 मध्ये आजच्या दिवसातील अजून एक मोठी लढत आपल्या सर्वांसमोर चालू आहे. अर्थातच एकीकडे आपण पाहतोय वैशाली 11 संघाला आणि दुसरीकडे आपण पाहतोय SB थंडर या टीमला. परंतु यावेळी टप्प्यावरती पडतोय चेंडू, थोडासा हलकासा बाहेर निघतोय, उचली घेणारा चेंडू बीट करतोय फलंदाज सतीश यांना. चेंडू सरळ जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. मोठी सफलता, बिग विकेट. तो जरूर आपण पाहतोय की ऋषी सरगर पुन्हा एकदा आपली उपस्थिती दर्शवतात या टीम मध्ये. काय कमालीची गोलंदाजी आपल्याला ऋषी यांची पाहायला मिळते. मागील 2-3 वर्षांमध्ये ऋषी सरगर नाव प्रत्येक खेळाडूला आता ओळखीचं होऊ लागलं. त्यांचा खेळ, त्यांची फलंदाजी, त्यांची गोलंदाजी अप्रतिम अप्रतिम. आउट ऑफ म्हणजे आपण पाहतोय की विचार तुम्ही जिथे करू शकता त्याच्या पलीकडे जाऊन हा खेळाडू परफॉर्म करतोय
आणि हीच तर त्याची स्पेशालिटी प्रत्येकाला आवडू लागली. राईट ओव्हर द विकेट ऋषी ऑफ स्टिकच्या बाहेर. यावेळेस आपल्याला पुन्हा एकदा पिचिंग पाहायला मिळते. आरके स्टिकर लावलेली रेड ग्रिप असलेली एक बॅट मिळाली, ज्याची कुणाची असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जायचे. आरके स्टिकर लावलेली रेड ग्रिपची बॅट आहे, ज्याची कुणाची असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जायचे. राईट ओव्हर द विकेट पुन्हा एकदा ऋषी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू येतोय, मिड विकेटच्या दिशेने सरसावतोय. क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला पाहायला मिळत आहे संजय. चांगलं क्षेत्ररक्षण संजय यांचं म्हणावं लागेल. ऋषीनी अप्रतिम अशी गोलंदाजी केली आहे, चांगल्या टप्प्यांवरती सातत्याने ते मारा करतायत. कुठल्या प्रकारे मोठा फटका खेळू देत नाहीयेत. बघा एसबी थंडर संघ ज्यांनी आपल्या नावावरती एक मोठा विजय नोंदवलाय आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना सुरुवातीच्या आघाडीच्या फलंदाजांना थांबवलं गेलंय. स्कोर आपण पाहतोय, स्कोर कार्डवरती 2 धावा आणि येणारं समीकरण 26 चेंडू 56ची आवश्यकता. बघा असंच काहीचं लक्ष एसबी थंडरच्या विरोधामध्ये आधी देखील मागच्या सामन्यामध्ये ठेवलं गेलं होतं, परंतु एसबी थंडर संघाने एक हाती तो सामना जिंकला होता. सामन्याला सुरुवात होते. राईट ओव्हर द विकेट ऋषी. ओहो हो हो, कमालीचा चेंडू, टप्पा कमालीचा होता. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू संपर्कामध्ये येत नाहीये. डॉट बॉलची होते सांगदा. काय टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. प्रचंड वेग आपल्याला दर्शवतायत, संपूर्ण ताकद लावतायत. खांद्यांमध्ये असलेली त्यांची जी ताकद आहे ती ताकद, रिस्टचा वापर, रिदम पहा, काय सुंदर विनोद भिल डबल माइंड होत आहेत की काय असं म्हणावं लागेल. खूप कमी वेळेला विनोद या प्रकारच्या क्षेत्रामध्ये या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न करतात. हवेमध्ये चेंडू असणारे मिस्टामिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक, मोठी विकेट. ऋषी सरगर, व्हॉट अ बॉलिंग. काय परफॉर्मन्स राहिलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 मोठे धक्के. सतीश थोरात आणि विनोद भिल बाजून तंबूच्या आश्रयाला. ऋषी सरगर यांनी या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या आहेत आणि 2 फलंदाज बाद केलेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करणं अप्रतिम अशी गोष्ट आहे. आपल्या टीमसाठी गोल्डन ओव्हरची समाप्ती केली आहे आणि आपल्या टीमला एक फ्लाइंग स्टार्ट दिला असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाज ऋषी सरगर. राज थोरात नवीन फलंदाज. नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय तर नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय उदय बागल आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक वरती आपण पाहतोय राज थोरात. आपल्याला उदय बागल स्ट्राईक वरती आहेत, माफ करा, आणि राज थोरात नॉन स्ट्रायकर एंड वरती गेलेत. तर 2 यंगस्टर आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. तर बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय मिस्टर कन्सिस्टंट म्हणून ज्याला संबोधलं गेलंय. अप्रतिम दर्जेदार, नीट अँड क्लीन गोलंदाज, एक शैलीदार गोलंदाज राहुल चक्रपाणी यांना आपण पाहू शकता. लेदर बॉल क्रिकेटचा खूप चांगला अनुभव. याच मैदानावरती होणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये लेदर बॉलच्या तो सातत्याने परफॉर्म करत असतो. एक गुणवंत खेळाडू आहे, एक प्रतिभाशाली खेळाडू आहेत, एक परफेक्ट ऑलराऊंडर आहेत आणि टीमसाठी महत्वाचं षटक अर्थात पॉवर प्लेचं षटक ते घेऊन आलेत हेडक्वार्टर एंड कडून. राईट ओव्हर द विकेट राहुल. पहिला चेंडू उदय यांच्यासाठी खोलवर टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. यावेळेस कुठल्याही प्रकारे मोठा फटका खेळून देत नाहीये, जरूर मिळते. 58 धावा. अगदी 5 षटकांमध्ये चेस करणं एसबी थंडर टीमसाठी तेवढी मोठी गोष्ट नव्हती, कारण की याआधी देखील धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक हाती सामना त्यांनी जिंकला होता. आणि अशा निर्णायक मॅच मध्ये काय पाहायला मिळतं मित्रांनो, एसबी थंडर संघाला अक्षरशः शांत ठेवलं गेलंय. एसबी थंडर संघाच्या चंबूमध्ये शांतता जी पसरली आहे याच्या मागचं खरं कारण काय असेल तर ती म्हणजे ऋषी सरगरची भेदक गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती मारत करत असताना फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरलेली त्यांची गोलंदाजी. स्ट्रेट राऊंड द ग्राउंड.
यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून वन बाउन्स ओव्हर दी रो. राजच्या बॅटीमधून येतोय हा देखणा चौकार. सरळ बॅटीने राहुल चक्रपाणी यांचा पाहुणचार घेतला गेलाय. आधीच ओळखलं होतं चेंडू हलकासा ओव्हर पिच पडू शकतो. बॅटीचा फेस ओपन करताय, सरळ बॅटीने चेंडूला भिरकावून काढताय. चेंडू फरार होतोय सीमारेषच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. प्रवीण सर, सांगायचं म्हणलं तर घरामध्ये क्रिकेटचे संस्कार झालेत, परंतु एक संस्कार कमी झालाय राज याच्यावरती सतीश यांचा. तो संस्कार असा की ऑन साइडला प्रत्येक फटका खेळण्याचा. यावेळेला आपण पाहतोय की राज सरळ बॅटिंग खेळण्यावरती विश्वास दर्शवतोय, कारण की त्यांचे पिताश्री प्रत्येक वेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतात, परंतु राज बघा स्ट्रेट फटक्यांवरती ज्यादा विश्वास दर्शवतोय. काय फटका होता कमालीचा, नजाकतने नटलेला. राहुल सारख्या आक्रमक गोलंदाजाच्या विरोधामध्ये यावेळेस हात उघडले गेलेत. पॉइंटच्या डोक्यावरून बॅकवर्ड पॉइंट मध्ये डीप मध्ये चेंडू सरसावलाय. स्टाईल अंदाज नजाकतने नटलेला. हा येतो ब्युटिफुल चौकार. काय अदा आहे, काय शैली आहे. सर्वजण आता फिदा झाले त्याच्यावरती. निर्णायक क्षणावरती टीमला गरज होती मोठे फटके खेळणं आणि ती फटकेबाजी खेळली जाते. रिव्हर्स स्वीप, स्वीट शॉटचा फटका. वेस्ट साईडच्या वरती चेंडू आहे का? तिसऱ्या पंचांचा कॉल स्वतःचा रिव्ह्यू नाहीये हा. येस, अंपायर रिव्ह्यू आहे हा. अंपायर रिव्ह्यू इथे घेतला गेलाय. काय फटका होता, काय देखणी फलंदाजी. राज थोरात मैदानाच्या आतमध्ये आपली उपस्थिती दर्शवतायत. प्रत्येक क्रीडा रसिक आता आवर्जून पाहतोय नक्की हा राज आहे तरी कोण. एवढा छोटा हा खेळाडू. तर प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक आलेलं आहे श्रीकांतजी फाळके यांच्याकडून 500 रुपयांचं, आणि चौकारासाठी देखील पारितोषिक आलेलं आहे 500 रुपयाचं श्रीकांतजी फाळके यांच्याकडून. आतिषबाजी फटक्यांची चालू आहे, षटकार चौकारांची. आणि आता आपण पाहतोय की पैशांची बरसात. नो बॉल आलाय. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जाणार कुठे? वाव वाव वाव, काय फटका आहे, काय स्टायलिश अंदाज आहे, काय सुंदरता, काय सुबकता, काय तो फटका, काय त्या धावा. सर्व काही गॉड वाटू लागले. जबरदस्त टायमिंग. श्रीकांत फाळके यांच्याकडून 500 आणि त्याचबरोबर श्रीकांतजी फाळके श्रीकांतजी कदम यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी होतं, आणि श्रीकांतजी फाळके यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक होतं. म्हणजे आता आपण पाहतोय बक्षिसाची लयलूट चालू झाली आहे आणि इन्कम आता इतर राजची देखील चालू होते. खोला टाकण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडूला ड्राईव्ह केले गेले. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न. 1 रन जरूर मिळतोय. राज थोरातने अक्षरशः वेड लावले. चांगली बॅटिंग होते. स्कोर आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 25 धावा अंकित केल्या गेल्यात. समीकरण उरतंय. चेंडू आहेत 19, आवश्यकता आहे ती 33. 19 बॉल 33. लोअर फुल टॉस, लोअर फुल टॉस. खरबूजे को देख के खरबूजा रंग बदलता है. अशाच प्रकारे आपण पाहतो ज्या प्रकारची फलंदाजी करतोय त्याहून अधिक चांगली फलंदाजी उदय देखील करतायत. 31 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा होत्या. या षटकामध्ये 29 धावा येत आहेत. समीकरणामध्ये फेरबदल. 18 बॉल 27 ची आवश्यकता. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. टीमचा निर्णायक गोलंदाज राहुल चक्रपाणी यांना आसमान दाखवलं गेलं आणि सामना आपण पाहतोय की अडचणीच्या दरीमधून अक्षरशः खेचून आणलाय. परंतु टीम वैशाली 11 संघासाठी अद्याप देखील सामना संपुष्टात आलेला नाहीये. जरूर कमबॅक केलाय टीम एसबी थंडरने, परंतु हा सामना अद्याप जिवंत आहे दोन्ही टीमसाठी. ऋषी सरगर यांना पाचारण केले गेले नवीन षटकासाठी.
वैयक्तिक कोट्यातील दुसरं तर सांघिक तिसरं षटक घेऊन येत आहेत. राज थोरातची कमालीची फलंदाजी, नेत्रदीपक फलंदाजी, अक्षरशः वेड लावलं या फलंदाजाने. प्रत्येक क्षेत्रामध्ये याने टोलेबाजी केली, विशेष करून कव्हरचा तो षटकार अद्याप देखील डोळ्यांच्या समोर डोळ्याचं पारणं फेडतोय. अगदी कमी वयामध्ये तमाम क्रीडा रसिकांच्या गळ्यातलं ताईत हा खेळाडू बनलाय. क्षमता, याच्याकडे असलेली कुवत, असं म्हणतात ना मित्रांनो, मोठ्या स्वप्नांचा प्रवास हा नेहमी लहान पावलांनी होतो आणि अगदी आपली लहान लहान पावलं या मोठ्या मंचावरती दाखवतायत की हो मी राज थोरात आहे, याची तुम्ही दखल घ्या. राईट मोर द विकेट ऋषी सरगर बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू ऋषी, मिस टायमिंग स्ट्रोक, चुकीचा निर्णय. मारायचं होतं वाशीला, चेंडू गेलाय काशीला, फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन, सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये. सतरा चेंडू 27, बघा डिफरन्स. 17 चेंडू 27, 10चा डिफरन्स आहे. एक मोठा फटका आला तर या मॅच मध्ये एसबी थंडर संघ पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण करेल, परंतु हे षटक 2 ते 3 धावांचं जर का आलं तर सामना थोडासा घासून होईल याची शंका नाहीये. वरती धावा होत आहेत, अगदी एकेका षटकामध्ये 28-30 धावा आपण पाहिल्या बघितल्यात, परंतु या मैदानावरती धावा देखील डिफेन्स होतात मित्रांनो, यात काही शंका नाहीये. टीम हडल इथे घेतलं जाते. प्लीज चला चला चला, लवकर 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 सामन्याला सुरुवात करायची. चला मित्रांनो, सामन्याला सुरुवात करायची. प्लीज मी विनंती करतो, वेळ कमी आपल्याकडे. ऋषी सरगर पुन्हा एकदा तारणहाराच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. काय चांगला कमबॅक केला या खेळाडूने. संघनायक आहेत स्वतःच्या संघाचे आणि सर सेनापती आता इथे पुढे येऊन लढतोय. असं म्हणतात ना मित्रांनो, कप्तान चले सीना तान, त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण ऋषी सरगर यांच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंगमध्ये हालाकी जी अपेक्षा होती तेवढी अपेक्षा आपल्याला पाहायला मिळत नाहीये त्यांच्याकडून. बघा काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे. राईट मोर द विकेट. नवीन फलंदाज भावेश आलेत बॅटिंग मार्क वरती. डॉट बॉलची सांगता होते, अंपायरचा इशारा येतो, इट्स अ डॉट बॉल. ऋषी सरगर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चांगला कमबॅक करून देतात आपल्या टीमसाठी. अजून एक चांगला चेंडू, परंतु पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. ऑफस्टिकच्या खूप लांबून जाणारा चेंडू, वाईड बॉलचा इशारा येतो. याच मैदानावरती सातत्याने ऋषी सरगर प्रॅक्टिस करत असतात आणि सातत्याने केले गेलेला सराव, सातत्याने केले गेलेली ही तालीम त्यांची आज त्यांना कुठेतरी एक वेगळी साथ देते. तुम्ही तुमच्या घरच्याच मैदानावरती जेव्हा प्रॅक्टिस करता, त्याच्यावरती जेव्हा तुम्ही स्पर्धा खेळता, नो डाऊट त्या मैदानावरती तुम्हाला एक वेगळा आत्मविश्वास येतो आणि ऋषीमध्ये ते पाहायला मिळते. पावले थोडीशी लडखडतायत. रनअप मध्ये थोडासा आपण पाहतोय की बदलते घडवत आहेत. थोडंसं आपण पाहतोय की क्रिस बॉलिंग एंडकडं थोडीशी उंचीवरती आहे, त्यामुळेच की काय गोलंदाजांना थोडासा त्रास उद्भवतो इथे. फटका इनसाइड आउटचा, कलात्मक स्ट्रोक. राज नावाचा टीजर आपण पाहिला, भावेश नावाची झलक आता तुम्ही इथे पहा. भावेशची झलक सबसे अलग, हा ठोकलाय चौकार 4 धावांसाठी. काय स्टाइलिश अंदाज आहे, काय ब्युटिफुल स्ट्रोक आहे. इनसाइड आउट, पुस्तकी फटका, कलात्मक साऊंड, टेक्निकली साऊंड हा फटका पाहायला मिळतोय. देखणी फलंदाजी एसबी थंडर. थंडर म्हणजे वादळ आणि आता वादळ मैदानाच्या आतमध्ये एक शमावलं राज नावाचं, दुसरं वादळ भावेश घोंगावू लागले. 36 धाव फलकावरती आपण पाहतोय. येणार चेंडू 15, 22 ची आवश्यकता. वेगवान चेंडू होता, प्रचंड वेगवान चेंडू होता. अपेक्षित देखील नव्हता हा वेग. बाईकच्या माध्यमातून एक धाव जरूर मिळते. समीकरणामध्ये फेरबदल, चेंडू असतील 14, आवश्यकता असेल ती म्हणजे 21. 14 बॉल 21. उदय याने एक षटकार लगावलाय. पुन्हा एकदा तोच उदय स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 2 यंगस्टर खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये. यंगस्टर वर्सेस यंगस्टर, एकीकडे उदय, दुसरीकडे ऋषी. हो हो हो, फटका खेळला, येणार कुठे, क्षेत्ररक्षक तैनात, कॅच कंप्लीट. ऋषी सरगर पुन्हा एकदा आपल्या टीमला मोठी विकेट घेऊन देत आहेत. चांगला ब्रेक थ्रू, चांगला कमबॅक. काय स्पेल सांभाळलाय ऋषीने. मॅच वरती पूर्णपणे कंट्रोल आहे त्यांचा.
नौस कंट्रोलमध्ये आहेत, शांत आहेत, ते संयमीपणा दाखवतायत. विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन नाही दाखवत आहेत, ते सांगतायत अजून किल्ला बाकी आहे, अजून भरपूर लढायचंय. ही मॅच्युरिटी आहे ना, प्रत्येकामध्ये लवकर अवगत होत नाही. यासाठी तुम्हाला मेंटली भरपूर शांत राहावं लागतं. स्वतःच्या व्हील पॉवरवरती तुम्हाला भरपूर विश्वास ठेवावा लागतो. आणि हो यस मित्रांनो, प्रत्येक खेळामध्ये ही जर का मॅच्युरिटी आली तर नो डाऊट तुमच्या संघाचा खेळ वेगळ्या उंचीवरती जातो. ऋषी सरगार काय कमालीचं क्रिकेट दाखवतायत. जबरदस्त अफलातून गोलंदाजी आपल्या टीमसाठी निर्णायक दर्शवतायत. तारणहारच्या भूमिकेमध्ये टीम वैशाली 11 साठी राहिलेत. टीमचे संघ मालक निश्चित स्वरूपाने आता उभे राहिलेत, प्रार्थना करतायत. बसले होते ते उभे राहिलेत आणि इच्छा हीच आहे की बस माझा संघ जिंकायचा आहे. मला आता असं वाटतंय की देव पाण्यामध्ये सोडले असावेत या मॅचसाठी. काय घडेल, निर्णायक सामना, अप्रतिम असा सामना, पैसा वसूल असा मुकाबला. जे हवंय ना प्रेक्षकांना, एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट, ते एंटरटेनमेंट आता आपल्याला जरूर पाहायला मिळते. कोणी जिंको कोणी हारो, आम्हाला हवंय मनोरंजन. मराठीमध्ये म्हण आहे ना मित्रांनो, नवरा मरो नवरी मरो, आम्हाला जेवायला मिळालं बस झालं. अशाच प्रकारचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय अतिशय रंगतदार स्थितीमध्ये. भरपूर सारे क्रीडा रसिक आता ऑनलाईन आलेले आहेत. भरपूर सारे क्रिकेटचे चाहते, आता संख्या वाढलेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. श्रीकांत फाळके स्वतः अप्पा आलेत. चाणक्य बुद्धीने इथे मात्र गॅप शोधतायत. एक रन जरूर मिळतोय. सिंगलने धावफलक थोडंसं वधारते. 38 धावा धावफलकावरती आलेले आहेत आणि उर्वरित समीकरण जरूर मी तुम्हाला सांगू इच्छितो. 12 बॉल 20, 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता. चला टीम मीटिंग नकोय मित्रांनो प्लीज. प्रवीण सर, आपण पाहतो की ड्रिंक्स ब्रेक घेतला गेलाय आणि मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक देण्यासाठी वैशाली 11 संघाचे स्वतः संघ मालक आता आगेकूच करतायत. जरूर आपण पाहूयात या ड्रिंक्स मध्ये नक्की लपलंय काय. हा सर्वाधिक मोठा कोड्यातला प्रश्न असणार आहे, कारण की संघाने कमबॅक केलाय. संघ अशा उंबरट्यावरती येऊन थांबला होता की जवळजवळ संघ सामना हातामधून निसटतोय की काय असं चित्र निर्माण झालं होतं. परंतु सरगर पुन्हा एकदा धावून आला आपल्या संघासाठी. तारणहारची भूमिका निभावतोय तो. राहुल अधिकारी आणि त्याचबरोबर महेशजी देशमुख यांच्या मालकीचा संघ वैशाली 11. इकडे श्रीकांतजी कदम यांना आपण पाहतोय संघ मालकाचा SB थंडर हा संघ. चला प्लीज थोडासा स्पीडअप करायचा आहे, प्लीज विनंती करतो. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असणार आहे. ड्रिंक्स ब्रेक, डिहायड्रेशन ब्रेक घेतला गेलाय आणि नक्कीच हा डिहायड्रेशन ब्रेक प्रत्येक खेळाडूला एनर्जी देणारा असणार आहे, याच्या शंकाच नाहीये. ऊन वाढलंय, आपण पाहतोय की उन्हाचा निखारा वाढलेला आहे आणि आता 3 वाजलेले आहेत, म्हणजे थोड्याच वेळामध्ये सायंकाळच्या सत्राला सुरुवात होईल. त्याच्यानंतर 2 उर्वरित सामने जे शेष आहेत आजच्या दिवसातले ते देखील कंप्लीट केली जाईल. परंतु सध्याचा सामना आता प्रेक्षकांना आवडू लागलाय. भर दुपारचा अशा प्रकारचा सामना एन्जॉय करायला मिळणं म्हणजे क्रिकेटची खमंग मेजवानी. दुपारचं जेवण झाल्यानंतर अंगावरती आला होता तो आळस आता अक्षरशः झटकून दिलाय या मॅचने. 12 बॉल 20. चला मॅच सुरुवात करायची. नवीन गोलंदाज संजय. स्ट्राईक वरती आपण पाहतो श्रीकांतजी फाळके यांना. हो हलक्या हाताने यावेळेस छेडखानी केली आहे. वाईडिश थर्ड मॅनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक पेक्षा जास्त काही नाहीये, सिंगल इथे मिळते. एक स्कोर कार्ड वरती येतोय. सिंगलने धाव फलक हलकस पुढे जाते. अजून देखील 11 बॉल 19 ची आवश्यकता. बॅटिंग करणाऱ्या टीमला एक मोठा फटका आला तर सामना आवाक्यामध्ये येईल. परंतु राहुल चक्रप आणि ऋषी सरगर यांना माहिती आहे की आपल्याला मोठा फटका विरोधकांना खेळून द्यायचा नाहीये. सिंगल डबल जात आहेत काही चालेल, परंतु मोठ्या फटक्यांपासून आणि एक्स्ट्राच्या धावांपासून वंचित ठेवायचे. तर ही रणनीती ते कामी येणार का? हो वेगवान चेंडू, वेगवान चेंडू. आखूड टप्प्याची लाईन.
यावेळेस उसळी घेणारा चेंडू सरळ विसावतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. संजयनी बीट केले वेगाने, चेंडू विसावतोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. वॉट अ कमबॅक वैशाली 11 संघाने काय आगेकूच केली आहे. बाउन्स बॅक म्हणतात ना मित्रांनो, ती परिस्थिती वैशाली 11 संघ दाखवतोय. कमबॅक झालाय. मिसटायमिंग स्ट्रोक, हवेमध्ये चेंडू कव्हरच्या दिशेमध्ये, दूरवरून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू वरती येतोय. चेंडू जाऊन विसावतोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. देखना स्ट्रोक, देखना टायमिंग. उदय आउट झाले ना. भावेश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक षटकार लगावला होता भावेशने कव्हर्सच्या डोक्यावरून. आता आपण पाहतोय की कव्हर्सच्या क्षेत्रामध्ये एक चौकार देखील लगावतायत. काय अफलातून बॅटिंग चालली भावेश यांची. निर्णायक क्षणावरती आपल्या टीमसाठी एसबी थंडरसाठी धावून आलेत आणि निर्णायक भूमिका ते बजावतायत. 43 धावा धाव फलकावरती. येणारं समीकरण 9 बॉल 15. 9 चेंडू 15ची आवश्यकता. श्रीकांत फाळके मैदानाच्या आतमध्ये आपली भूमिका स्पष्टपणे बजावतायत. त्यांना माहिती आहे की भावेश चांगल्या लयमध्ये आहे. जेवढे जास्तीत जास्त चेंडू भावेश सामना करेल तेवढे जास्तीत जास्त धावा ते गुळ करू शकतात. संजय यांच्या विरोधामध्ये ठोकलेला हा फटका धाव फलकाला एक संजीवनी बुटीच्या प्रमाणे काम करून देतोय. ऑफ स्टिकच्या बाहेर पडलेला चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राच्या माध्यमातून अजून एक रन मिळतोय. 9 चेंडू 14. निर्णायक स्थितीमध्ये सामना आहे. दोन्ही संघांसाठी अद्याप देखील सामना समसमान मात्रेमध्ये झुकलेला. दोन्ही संघांसाठी अद्याप देखील हा सामना बरोबरीवरती सुटलेला. जिंकणार कोण हा प्रश्न तर आहेच, परंतु पुन्हा एकदा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. काय कॅच पकडलाय, सूर्य डोळ्याच्या समोर होता. जबरदस्त कॅच, सुंदर कॅच. विकेटचं पतन. निर्णायक विकेट संपादित केली आहे. स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये आलेत. टीमची जी नैया डगमगली आहे त्यांना कडेपार नेण्याचा प्रयत्न असणार आहे. संघ मालक श्रीकांत कदम मैदानाच्या आतमध्ये आलेत. एक हुरहुन्नरी तरुण आणि संघ मालक आणि स्वतः एक चांगले फलंदाज देखील आहेत. तर बघूया आता कितपत धावा गोळा करतील श्रीकांत. समीकरण आहे 8 चेंडू 14. एक मोठा फटका आला तर मॅच मध्ये कमालीची मुसंडी मारताना पाहायला मिळेल. डॉट बॉलची येते सांगता. राजचं अशा प्रकारे बाद होणं मला आता असं वाटतंय की या संघाची सर्वात मोठी लागलेली दिष्ट आहे. ज्या लयमध्ये राज खेळत होते असं वाटलं होतं की राज थोडा वेळ थांबतील. जो त्यांनी आक्रमक पवित्रा शांत केला ना, तो त्यांचा संयमीपणाच अंगलटी आला. त्यांच्या पॅडलाईन वरती टाकला होता. लाऊड अपील संजयने यावेळेस आपण पाहतोय. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. विकेटचं पतन. तर आपण पाहतोय समीकरण आहे 6 चेंडू आणि आवश्यकता विजयासाठी ती म्हणजे 14 धावांची. नवीन फलंदाज निहाल आलेत.
प्रवीण सर, निहाल सारख्या खेळाडूला एवढ्या उशिराने मैदानाच्या आतमध्ये पाठवणं हे समीकरण थोडंसं पटनाजोगं नाहीये. 6 बॉल 14. निहाल आलेत नवीन फलंदाज. नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय. तर बॉलिंग मार्क वरती आलेले आहेत सोमनाथ. राऊंड द विकेट श्रीकांतजी फाळके स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर वेळेला श्रीकांत फाळके इतर खेळाडू षटकार चौकार लागवतात तेव्हा पारितोषिक लावत असतात, परंतु आता श्रीकांत फाळके षटकार चौकार लगावतील का हा प्रश्न बनलाय. एक मोठा फटका, एक मोठा फटका, सामन्याला कलाटणी. सहा चेंडू 14. सामन्याला सुरुवात. राऊंड द विकेट सोमनाथ. खोला टाकला होता चेंडू, एक पेक्षा जास्त काही नाहीये. निहाल सारख्या चांगल्या धाटणीच्या फलंदाजाला एवढ्या उशिरानं येणं ही गोष्ट थोडीशी पटण्यासारखी नाहीये. काही दिवसांआधीच मुंबई इथे एक मोठी क्रिकेटची स्पर्धा आली होती. तिथं ओपनिंग पेअरने तब्बल शतकीय झुंज दिली होती. ती कटआउटला बातमी देखील आली होती आणि त्याच्यामध्ये निहालचा फोटो मी पाहिला होता. नुकतीच थोड्या दिवसांआधी स्पर्धा पार तर इथे आपण पाहतोय की युट्यूबच्या माध्यमातून एक प्राइज येते. अगदी फलटणला बसून जे क्रीडा रसिक सामन्याचा आनंद घेत आहेत, अर्थात आपण पाहतोय की शहर प्रमुख तुकारामजी सरग साहेब यांनी श्रीकांत फाळके यांच्यावरती पारितोषिक लावले. जर श्रीकांतजी फाळके यांनी हा सामना जिंकून दिला तर 11,111 रुपयाचं पारितोषिक आता त्यांच्यावरती जीपेच्या माध्यमातून ट्रान्सफर केलं जाणार आहे. 4 बॉल शेष आहेत. विजयाचं लक्ष आहे 12. 2 मोठे फटके लगावणारा इथे फलंदाज हवाय. कोण लगावणार? आय थिंक मिथून येत आहेत. मिथून सारखा आक्रमक फलंदाज एवढ्या उशिरानं येणं ही एक स्ट्रॅटेजी समजत नाहीये. या 2-4 वर्षांआधी जर का तुम्ही मिथूनचा परफॉर्मन्स कार्ड या मैदानावरचं जर का खोललात, तुम्ही स्कोर बोर्डची जर का पानं चाचपली तर आवर्जून मिथून हे प्रत्येक वेळेला डावखुर हाताचा एक यशस्वी फलंदाज म्हणून पाहिलं गेलंय. आणि मिथून सारखा खेळाडू एवढ्या उशिराने मैदानाच्या आतमध्ये येणं ही रणनीती थोडीशी समजण्या पलीकडची आहे. परंतु देखील मिथूनसाठी ही सर्वसामान्य गोष्ट आहे. असे भरपूर सामने आहेत, अगदी ग्रामीण असू द्यात किंवा याच मैदानावरचं इंटर कॉलनीचं क्रिकेट असू द्यात. मिथून यांनी भरपूर सामने गाजवून सोडलेत आणि आज पुन्हा एकदा संधी मिळाली आहे मिथून यांना इतिहास गिरवण्याची. इतिहास गिरवला जाणार का? 4 बॉल 12ची आवश्यकता. मिथून 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 एक मोठं वलयांकित नाव आहे मित्रांनो. एवढ्या उशिरानं मैदानाच्या आतमध्ये येणं हे संकेत बरोबर नाहीयेत विरोधकांसाठी. परंतु मिथूनना पुन्हा एकदा ती ओळख स्पष्ट करून द्यावी लागेल. जी ओळख मागील काही काळांपासून थोडीशी शांत होती ती ओळख पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांना समजून द्यावी लागेल. आणि हो यस, मी या मैदानावरचा हिरो आहे आणि मला हिरोगिरी करता येते हे दाखवावं लागेल. 4 बॉल 12. एक मोठा फटका, सामन्याला कलाटणी. 1 डॉट. टीम कमबॅक. लोअर फुलटॉस चेंडू होता, ड्राइव्ह केला गेला ऑन साइडला. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पळत येतोय. 1 धाव कंप्लीट केली गेली. दुसरीसाठी कॉल. वेगवान आहेत मिथून. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 3 बॉल 10. मराठीमध्ये एक म्हण आहे मित्रांनो, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. प्रयत्न केले जातील का? 1 बॉल बॅटीवरती घ्यायचा आहे. मिथुनला माहिती आहे सामना कधी माझ्या हातामध्ये मी घेऊ शकतो आणि अशा निर्णायक क्षणावरती हिरो बनण्याची संधी खूप कमी वेळेला मिळते आणि मिळालेल्या संधीचं सोनं करणं ही सर ओळख आहे मिथुन यांची. 3 बॉल 10. सोमनाथ चांगली गोलंदाजी करतायत, परंतु हा बॉल निर्णायक असणार या मॅचला. दशा आणि दिशा देणारा हा बॉल. 3 बॉल 10. हो हो हो, कमालीची गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी.
कम्मालीचा मारा केला जातोय. प्रत्येक चेंडू लोअर फुलटॉस, प्रत्येक चेंडू खोलात टाकला जातोय. सोमनाथ काय बॉलिंग टाकली जाते. ऋषी सरगरने हा शेवटचा डाव का नाही टाकला हे आता आम्हाला समजू लागलंय. 2 बॉल 8 ची आवश्यकता, एक मोठा फटका. प्रत्येक क्रीडा रसिक आस लावून बसलाय. आम्हाला एंटरटेनमेंट हवंय, आम्हाला मजा हवाय, आम्हाला रोमांचकता हवी आहे, आम्हाला मनोरंजन हवंय. 11,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. श्रीकांतजी फाळके जर का सामना जिंकवाल फटका खेळवून तर. तुकारामजी सरग साहेब युट्यूब वरती या सामन्याचा आनंद घेत आहेत. सदीच्या शुभेच्छांचा वर्षाव करतायत. 2 चेंडू 8 धावांची आवश्यकता. निर्णायक बॉल मिथुन यांच्या विरोधामध्ये. फटका खेळलाय खेळलाय खेळलाय, पॉइंटच्या डोक्यावरून सरसावलाय जाणार कुठे. हो मित्रांनो, 4 धावा धाव फलकावरती. मी आधीच उल्लेख केला होता, हा मिथुन आहे, याला हलक्यात घेऊ नका. शुरुआत तुमने की थी, अंजाम हम लगाएंगे. शुरुआत तुमने की थी, लगाएंगे, मारे वो भी जाएंगे जो तुम्हें बचाने आएंगे. हेच दाखवतायत विरोधकांना अक्षरशः मारून काढतायत. शेवटचा 1 बॉल आवश्यकता असेल ती म्हणजे 4 धावांची. काय सामना झालाय, निर्णायक सामना, अप्रतिम सामना, डोळ्याचं पार न फेडणारा सामना, पैसा वसूल मुकाबला. शेवटचा 1 बॉल. बसलेला प्रेक्षक वर्ग आता उभा राहिलाय. उभे राहिलेले प्रेक्षक वर्ग ऑन द टो झालेत. मिथुन पुन्हा एकदा हिरो बनायचा जो दृढ निश्चय घेऊन आला होता, तो निश्चय कदाचित यशस्वी होतोय की काय. शेवटचा 1 बॉल मित्रांनो, चला 4 धावांची आवश्यकता असेल. हो 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 हो, व्हॉट अ बॉल, काय गोलंदाजी सोमनाथ यांची. फलंदाज बाद होत आहेत, परंतु मिथुननी खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला. थोडे लवकर आले असते तर चित्र विचित्र असतं, परंतु क्रिकेट. प्लेअर ऑफ द मॅच ठरतायत ऋषी सरगर, नो डाऊट. यायचे ऋषी आपण.